नमस्ते मित्रांनो, तर तुमच्या या कथेमध्ये स्वागत आहे. जर तुम्हाला ही कथा आवडेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर कथेला सुरुवात करूया. गावाच्या शेवटच्या टोकाला एक छोटंसं कौलारू घर होतं. घराभोवती तुळशीचं कुंड, अंगणात चिंचेचं झाड आणि बाजूला बांधलेली जुनी रिक्षा. त्या घरात राहत होते गणपत आजोबा आणि सरस्वती आजी. गावात सगळे त्यांना प्रेमाने गण्या काका आणि सरस्वती काकू म्हणायचे. गणपत आजोबा आयुष्यभर रिक्षा चालवत होते. सकाळी पहाटे उठायचं, अंगण झाडायचं, देवाला नमस्कार करायचा आणि मग रिक्षा घेऊन गावभर फेऱ्या मारायच्या. सरस्वती आजी घर सांभाळायची. दोघांचं आयुष्य फार श्रीमंत नव्हतं, पण मन मात्र खूप श्रीमंत होतं. त्यांना 2 मुलं होती. मोठा मुलगा नोकरीसाठी शहरात गेला होता आणि धाकटा लग्नानंतर बायकोसोबत वेगळा राहत होता. सुरुवातीला मुलं महिन्यातून एकदा यायची, पण नंतर तेही कमी झालं. आता घरात फक्त आजी आजोबा आणि त्याच्या आठवणी राहिल्या होत्या. एका संध्याकाळी आजोबा थकून घरी आले. कपाळावर घाम, डोळ्यात थकवा आणि चालण्यात कुंकुवतपणा दिसत होता. आजीने दार उघडलं आणि लगेच म्हणाले, "अहो, एवढं कशाला काम करता? शरीर आता आधीसारखं राहिलंय नाही." आजोबा हसले. "काम नाही केलं तर घर कसं चालेल ग?" आजीने शांतपणे चहा पुढे ठेवला. "घर पैशाने नाही चालत, घर माणसाच्या आधाराने चालतं." आजोबा तिच्याकडे पाहत राहिले. आयुष्यभर त्यांनी संसारासाठी धावपळ केली होती, पण आजीच्या या एका वाक्याने त्यांना आतून काहीतरी हरवलं. त्या रात्री बाहेर जोराचा पाऊस पडत होता. छपरातून पाणी टपकत होतं. आजी बादली ठेवत होती आणि आजोबा जुनी चादर घेऊन भिंतीजवळ बसले होते. अचानक वीज गेली. काळोख पसरला. आजीने कंदील पेटवला. मंद प्रकाशात दोघांचं सुरकुतलेले चेहरे चमचमत होते. "आठवतंय का?" आजी हसत म्हणाली. "लग्नानंतर पहिल्यांदा असाच पाऊस पडला होता." आजोबा हसले आणि "तू एवढी घाबरली होतीस की माझा हात सोडत नव्हतीस. तेव्हा मी तरुण होतो." आजीने लाजत उत्तर दिलं. "आता काय म्हातारी झालीस," आजोबा मिस्कलपणे म्हणाले. दोघेही मोठ्याने हसू लागले. त्या छोट्याशा घरात पुन्हा तरुणपणा परत आलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा पुन्हा रिक्षा घेऊन बाहेर पडले. पण रस्त्यात अचानक त्यांना चक्कर आली. रिक्षा बाजूला जाऊन थांबली. गावातील लोकांनी त्यांना घरी आणलं. आजी घाबरली होती. तिने लगेच गावच्या डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर म्हणाले, "शरीर खूप थकलंय, आता आरामाची गरज आहे." त्या रात्री आजोबा शांत पडून होते. आजी त्याच्यासमोर बाजूला बसून पंखा हलवत होती. "सरस्वती," आजोबा हळूच आवाजात म्हणाले. "काय? मी नसल्यावर तू काय करशील?" आजीच्या डोळ्यात पाणी आलं. "तुमच्याशिवाय जगायचं कधीच शिकले नाही." आजोबा तिचा हात हातात घेत म्हणाले. "तू खूप मजबूत आहेस." आजी हलकसं हसली. "संसारात मजबूत कोणीच नसतं. परिस्थिती माणसाला मजबूत बनवते." दिवस जात होते. आजोबा आता कमी काम करू लागले, पण घरातील प्रेम मात्र वाढत होतं. रोज संध्याकाळी दोघे घराबाहेर बसून सूर्यास्त पाहायचे. गावातील लहान मुलं त्यांच्याकडे यायची आणि त्यांना गोष्टी सांगायची आणि आजोबा जुन्या आठवणी सांगायच्या. एक दिवस गावात जत्रा होती. आजी म्हणाली, "चला ना, जत्रेला जाऊया." आजोबा हसले. "या वयात प्रेमाला वय नसतं." दोघे जत्रेला गेले. आजोबाने आजींसाठी हिरवा काचेच्या बांगड्या आणल्या. आजीने त्या हातात घातल्या आणि तिच्या चेहऱ्यावर लहान मुलीसारखा आनंद चमकला.
रात्री घरी आल्यावर आजी आरशात स्वतःकडे पाहत होती. आजोबा तिच्याकडे पाहून म्हणाले, "तू अजूनही तशीच सुंदर दिसतेस." आजी लाजली, "आता थट्टा करू नका, मी खरंच सांगतोय." त्या रात्री दोघं खूप वेळ बोलत बसले. आयुष्यभराच्या आठवणी, दुःख, आनंद, भांडण, प्रेम सगळं पुन्हा एकदा जगत होते. पण काळ कधीच थांबत नाही. काही महिन्यांनी आजोबाची तब्येत जास्त खराब झाली. ते आता अंथरुणावरच राहू लागले. आजी दिवसरात्र त्याची सेवा करत होती. स्वतःचं दुखणं विसरून ती त्याच्यासाठी जगत होती. एका रात्री आजोबा म्हणाले, "सरस्वती, आयुष्यभर मी तुला काही मोठं सुख देऊ शकलो नाही." आजीने डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "तुमची साथ हेच माझं सगळ्यात मोठं सुख होतं." आजोबा शांत झाले. त्यांनी शेवटचा तिचा हात घट्ट पकडला. पक्ष्यांचा आवाज येत होता, पण आजोबांचा हात थंड झाला होता. आजी काही क्षण शांत बसू राहिली. मग हळूच त्याच्या कपाळावर हात ठेवून म्हणाले, "तुम्ही मला म्हणालात होता ना, एक चाक थांबलं तरी दुसऱ्याने गाडी पुढे न्यायची असते." त्या दिवशी संपूर्ण गाव रडत होतं. गणपत आजोबा गेले होते, पण त्यांनी मागे प्रेमाचा खजिना ठेवला होता. दिवस गेले. आजी रोज संध्याकाळी घराबाहेर बसायची. बाजूला ती जुनी रिक्षा उभी असायची. ती रिक्षाकडे पाहून हसायची. लोक विचारायचे, "काकू, एकटं वाटत नाही का?" आजी शांतपणे उत्तर द्यायची, "खरं प्रेम करणारी माणसं कधी दूर जात नाही. ती आठवण बनून कायमची सोबत राहते." आणि मग ती आकाशाकडे पाहून हलकासा हसायची. जणू आजोबा अजूनही तिच्या बाजूलाच बसले होते. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.